कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागात मोठे वळण येणार आहे, कारण कमळीला कामिनीबद्दल सगळे सत्य समजणार आहे. मालिकेच्या पुढच्या ट्रेलरमध्ये आपल्याला बघायला मिळालं की कामिनी फोनवरती बोलत असते तिच्या त्या गुंडासोबत, जो गुंड कमळीच्या गावाला राहतो. कामिनी त्या गुंडाला सांगत असते की मला आजच्या आज थोड्याच वेळात आत्ताच्या आत्ता FIRचा रिपोर्ट पाहिजे त्या पोलीस स्टेशनमधून, की कमळीची आई सापडली की नाही, तिची डेड बॉडी सापडली की नाही, ती जिवंत आहे का मेली आहे. कारण कामिनीला मोठा डाऊट असतो की कमळीची आई जिवंत आहे. आणि याच कारणामुळे आता कामिनीने त्या गुंडाला हे काम दिलेलं असतं. पण कामिनी जेव्हा या गोष्टीविषयी फोनवरती बोलते, नेमकं त्याच वेळेस तिच्या समोर कमळी येते आणि कमळीने ते बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला खूप राग येतो कामिनीवरती. आता मित्रांनो, मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे हळूहळू कमळीच्या मनात हा संशय निर्माण होतोय कामिनीबद्दल, आणि मग ती सत्य शोधून काढेल की आत्तापर्यंत जे गोष्टी झालेत तिच्या भूतकाळामध्ये, या सगळ्या मागे कामिनी होती. तिच्या आईवर ज्या व्यक्तीने हल्ला केला, जीव घेणा, ज्यावर गोळी झाडली, ती व्यक्ती कामिनी होती. आणि हे सगळं सत्य जेव्हा बाहेर येईल तेव्हा बघायला मजा येईल की कशा पद्धतीने कमळी कामिनीवर पेटून उठतीये. सध्या मालिकेत नेमकं अजून काय काय घडलं याबद्दल आपण चर्चा करूया. मालिकेत आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळालं की कमळी जी आहे ती आता तिचं ऋषीचं घर सोडून निघाली आहे, कारण तिने स्वतःची राहण्याची व्यवस्था केली आहे. तिने कबड्डी कोच म्हणून एक मस्त जॉब शोधलाय. मस्त जॉब काय म्हणायचं, तिने नाईलाजाने हा जॉब शोधलाय आणि या जॉबमध्ये तिची वाट लागणार आहे. कारण ज्या ठिकाणी ती कबड्डी कोच म्हणून कामाला लागली आहे त्या ठिकाणीचा टीचर नेहमी जॉब सोडून जातो, कधीच तिथे टिकत नाही. कारण तिकडचे मुलं एकदम डेंजर आहेत, भांडणामध्ये एकमेकांचं रक्त देखील काढतात. त्या गोष्टीमुळे आता कमळीला नाईलाजाने तो जॉब करावा लागत असतो. पण आता कमळीने जॉब केलाय, एक नवीन रूम बघितली आहे, त्या खोलीमध्ये ती आणि तिची आई सुखाने राहू शकते. आता जेव्हा ती बॅग भरत असते तेव्हाच अचानक ऋषी तिकडे येतो कमळीच्या आईची तब्येत कशी आहे विचारण्यासाठी. नंतर त्याला कळतं की हे लोक आता तर निघालेत. ऋषीला या गोष्टीने खूप राग येतो आणि त्रास होतो, त्याला वाईट वाटतं. कारण कमळीने त्याला सांगितलं पण नाही की रूम कुठे बघितली, कधी बघितली, किती रुपये भाडं भेटलं, कशी रूम आहे वगैरे वगैरे. ऋषीला तर काय बोललीच नाही ती, कारण नयनताराने कमळीला बोलून ठेवलं की तू ऋषीच्या आयुष्यातून कायमची निघून जा. आणि याच कारणामुळे कमळी तिकडून निघून चालली आहे. ती आता नयनताराबद्दल ऋषीला काही बोलू शकत नाही, कारण हे केल्याने त्यांच्या नात्यात दुरावा येईल. त्याच कारणामुळे कमळी गप्प असते. ऋषीला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. तो म्हणतो की कमळी, तू मला असं कसं करू शकतेस, तुला काय वाटतंय की मला त्रास होतोय का तुम्हाला इकडे ठेवून? तसं नाहीये, मी हे सगळं माझ्या प्रेमाखातर करतोय, पण तुला माझं प्रेम दिसतच नाहीये कमळी, तर मग या सगळ्याचा काय अर्थ आहे? असं सगळं ऋषी बोलतो आणि ऋषी नाराज होऊन तिकडून निघून जातो. निंगी देखील कमळीला समजावते, हे बघ कमळी, मी तुला बोललो होतं ना ऋषी सरांना तू सांगायला पाहिजे होतं, का नाही सांगितलं तू सगळं? आणि असं बोलून आता निंगी कमळीला समजावते. कमळीला देखील गोष्टी लक्षात येतात. त्यानंतर ती ऋषीकडे जाते त्याला समजावण्यासाठी. ऋषी सुरुवातीला ऐकत नाही, पण त्यानंतर मग कमळी कानाला हात लावून सॉरी म्हणते आणि शेवटी ऋषी हसायला लागतो आणि म्हणतो, ठीक आहे, पण आता मला दाखव तू कोणती रूम बघितली आहे. कमळीने एक छोटीशी खोली बघितलेली असते. ऋषी म्हणतो, तुम्ही एवढ्या छोट्या खोलीत कसे राहणार? कमळी म्हणते, आम्ही करू ॲडजस्ट, तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि आता सगळं काही नीट होईल. पण कमळी म्हणते की तुम्ही टेन्शन नका घेऊ, मला काही गरज पडली तर मी तुम्हाला नक्की कॉल करेल. त्यानंतर कमळी तिच्या आईला तिकडे घेऊन येते. कमळीची आई गौरी तिकडे आलेली असते. ती म्हणते, हे बाळा, तुम्हाला कुठे घेऊन आली आहेस? तू बोलली होती की आपण आपल्या गावाला जायचंय, आबांकडे जायचंय, मला माझ्या छोट्या कमळीकडे जायचंय, पण तू मला दुसऱ्याच घरी घेऊन आली आहे. तेव्हा कमळी म्हणते, अहो मी तुम्हाला तुमच्या गावी घेऊन जाणार आहे, पण तुम्हाला आठवतंय ना आपण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलाय, त्यामुळे तुम्ही थोडे दिवस थांबा, तुम्हाला आरामाची गरज आहे, नाही तर मी नाही तुम्हाला कुठे जाऊन देणार. एकदा तुम्ही बरे झाले ना, मी स्वतः तुम्हाला गावाकडे घेऊन जाईल आणि तुम्ही तुमच्या लहान कमळीचा विचार नका करू, टेन्शन नका घेऊ, आबा आहेत ना कमळीला सांभाळायला. असं कमळी बोलते. हे सगळं कमळी तिच्या हृदयावर दगड ठेवून बोलत असते, पण काय करणार ती तरी, तिची आई सगळं भूतकाळ विसरून गेली आहे. दुसरीकडे मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं, कमळी जेव्हा बाहेर असते तेव्हा राजन तिला पाहतो. राजन म्हणतो, कमळी तिकडे काय करतेय? कमळी म्हणते, काही नाही, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आली होती. तर राजन म्हणतो, ठीक आहे, चल मी तुला सोडवतो तुझ्या हॉस्टेलला. कमळी म्हणते, नाही नाही, मी माझं जाते. कारण कमळीला टेन्शन असतं की राजनला तर माहितीच नाही की कमळीला हॉस्टेलमधून बाहेर काढलंय. याबद्दल जर राजनला समजलं तर राजन काय करेल, कमळीला त्यांच्या घरी, अन्नपूर्णा आजीच्या घरी बोलवेल. आणि हे सगळं कमळीला पटत नाही तिच्या स्वाभिमानामुळे. त्यामुळे ती म्हणते राजनला, नाही नाही, मी तुम्हाला नाही सांगू शकत. असं बोलून कमळीची आहे ती
नकार देते. पण राजन म्हणतो, "मी तुला विचारत नाही, मी तुला सांगतोय, ये माझ्या गाडीत बस." आपले गप्पा देखील होतील. आता कमळी बसते राजनचं मन न दुखावण्यासाठी आणि राजन कमळीला खरोखर हॉस्टेलमध्ये सोडवतो. आता हॉस्टेलच्या इकडे आल्यावरती एक मुलगी कमळीला विचारते, "कमळी, तू आज इकडे कशी आली?" आता राजन म्हणतो, की "काय बोलते तू? कमळी इकडेच असते." मग ती मुलगी असं का म्हणते, की "आज इकडे कशी आली? तू हॉस्टेलला नसतेस का?" असं राजन कमळीला विचारतो. कमळी म्हणते, "नाही, नाही. ही मुलगी नवीन आली आहे. तिला माहिती नाही की मी आज हॉस्टेलला असते. तिने मला फक्त कॉलेजमध्ये पाहिलंय ना." आणि असं बोलून ती कमळी त्या मैत्रिणीला घेऊन निघून जाते. मैत्रीण विचारते, "कमळी, तू खोटं का बोललीस?" कमळी म्हणते, "मी सांगते तुला नंतर." त्यानंतर तिकडची जी बाई असते, जी काम करते हॉस्टेलचं, सगळं ॲडमिनिस्ट्रेटरचं काम करते, ती बाई विचारते कमळीला, "तू कमळी, तू इकडे का आली आहेस? तुला माहिती आहे ना, कामिनी मॅडमला जर या सगळ्याबद्दल समजलं तर काय होईल? कामिनी मॅडम मला सोडणार नाहीत." कमळी म्हणते, "तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आली आहे आणि मी लगेच जाईन." मैत्रीण देखील कमळीची साथ देते आणि म्हणते, "हो, 5 मिनिटं आम्ही भेटायला आलो आहे." कमळी लगेच निघून जाईल. त्यामुळे मग आता कमळी राजनला देखील तिकडून जायला सांगते, म्हणते, "तुम्ही जा आता." राजन तिकडून जातो. राजनला समजत नाही की कमळीला आता हॉस्टेलमध्ये नाही ठेवण्यात आलंय आणि कमळी वेळ निभावून घेते आणि परत तिच्या घरी निघून जाते. आता मित्रांनो, अशा पद्धतीने कमळी सध्या तरी वेळ निभावते. पण मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की कमळीवर किती प्रॉब्लेम्स येणार आहेत. पहिलं म्हणजे की आता कमळीने नोकरी सुरू केली आहे. तिच्याकडे दिवसाची वेळ नाही आहे आता अभ्यास करायला आणि कॉलेजला जायला. त्यामुळे ती आता रात्रीचा जागून अभ्यास करते आहे कॉलेजचा. कारण आता तिला कॉलेजला जायला वेळ नाही, तर तिला स्वतः अभ्यास करायचा आहे. जेव्हा ती अन्नपूर्णा आजींना भेटायला गेलेली असते, आजोबांना भेटायला गेलेली असते, तेव्हा आजी राजन विचारतात, "काय झालं? तू कॉलेज कसं चाललंय तुझं?" कमळी सांगते, "ते ना, मी सध्या निर्णय घेतला की मला नोकरी करता करता कॉलेज करायचंय." असं कमळी बोलते. ती सांगते, "मी कबड्डी कोच म्हणून जॉईन केलंय." आता कमळी असं दाखवते की तिला आवड आहे कबड्डीची म्हणून तिने जॉईन केलंय. तिने स्वतःच्या परिस्थितीबद्दल काही सांगितलेलं नसतं. याच कारणामुळे अन्नपूर्णा आजी आणि राजनला देखील जास्त काही म्हणता येत नाही. पण त्यांना ही गोष्ट आवडलेली नसते की कमळी जॉब करता करता कॉलेज करते. त्यांना या गोष्टीचं दुःख होत असतं. नंतर आपल्याला बघायला मिळतं की कमळी जी आहे ती अन्नपूर्णा आजीच्या घरातून बाहेर जातच असते. तेव्हा खरा बॉम्ब ब्लास्ट होतो. तेव्हा आता कामिनी म्हणत असते, तिच्या त्या गुंडासोबत बोलत असते, जो कमळीच्या गावाला असतो. त्याला सांगितलेलं असतं की तिकडच्या पोलीस हवालदारकडून माहिती काढून घे. आजच्या आज मला FIRची कॉपी पाहिजे. कारण कमळीच्या आईची केस क्लोज झाली होती. त्या पोलिसांना नदीमध्ये एक डेड बॉडी सापडलेली. ती बॉडी कमळीच्या आईची आहे असं समजलेलं आणि केस बंद झाली होती. पण आता केस त्यांनी पुन्हा सुरू केली आणि यामागे काहीतरी गडबड आहे. आता त्यांनी सुरू का केली आपल्याला प्रेक्षकांना तर माहिती आहे. कारण कमळीची आई अजूनही जिवंत आहे. कमळीची आई पुन्हा कमळीला सापडली आहे आणि ती जी डेड बॉडी आहे, ती डेड बॉडी दुसरी तिसरी कोणाची नसून एका तिसऱ्याच बाईची आहे. आता हे सगळ्या गोष्टी कुठेतरी कामिनीला समजलेल्या असतात की ती डेड बॉडी कमळीच्या आईची नव्हती. तो गुंड म्हणतो, "काय आपल्याला टेन्शन आहे? कमळीच्या आईची डेड बॉडी दुसरीकडे असेल, कोणता जनावर घेऊन गेला असेल, जंगली जनावर." पण नाही मित्रांनो, या सगळ्यामध्ये कामिनीला डाऊट असतो की आपल्याला माहिती आहे की लाईफमध्ये कधी पण काही पण होतं. मेलेली माणसं जिवंत होऊन येतात. त्यामुळे कामिनीला टेन्शन असतं. ती म्हणते, "मला आजच्या आज FIRची कॉपी पाहिजे आणि बघायचं आहे की नेमकं काय काय चालू आहे सध्या पोलीस तपासणीमध्ये." आता कामिनीला जाणून घ्यायचं आहे की कमळीची आई जिवंत आहे की नाही. कारण तिला एवढं तर समजलंय की कमळी तिच्या हॉस्टेलमध्ये रूममध्ये कोणाला तरी लपून ठेवत होती. मग ती व्यक्ती कोण आहे? ती कमळीची आईच तर नाही ना, हा डाऊट कामिनीला असतो. कारण कमळीची आई कमळीला सगळा भूतकाळ सांगेल आणि मग कामिनीचा खेळ संपेल. कारण कमळी काय कामिनीला सोडणार नाही. पण मित्रांनो, मला तर असं दिसतंय कमळीच्या आईला काही आठवण्याच्या आधीच कमळीलाच तिच्या बुद्धीने कळेल की कामिनीने हे सगळे डाव खेळलेले आहेत. ती स्वतःहून सगळं सत्य शोधून काढेल आणि मग आपल्याला बघायला मजा येईल कशा पद्धतीने कमळी कामिनीवर पेटतीये आणि तिला चांगला धडा शिकवतीये. दुसरीकडे आजोबा देखील बरे व्हायला लागलेत. सगळ्या गोष्टी एकत्र घडून येत आहेत. म्हणजे आजोबा एका बाजूला बरे होतील, कमळीची आई बरी होईल, सगळं मजा येईल आणि सगळं सत्य समोर येईल. तेव्हा कामिनीची कशी वाट लागेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. या सगळ्या परिस्थितीवर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओ खाली आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन असून नेमकं काय काय घडतंय ते.